मी शिवसेनेमध्ये जेव्हापासून आली आहे तेव्हापासून एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण मी पाहिलं आहे. हे राजकारण मी आधी अनुभवलंच नव्हतं. माझं काम सोशल आहे, सामाजिक आहे आणि मला असं वाटतं कुठेतरी माझं काम, माझा स्वभाव आणि शिवसेना पक्ष याचं तत्व हे मिळतं जुळतं आहे आणि त्याच्यामुळे मी खूप सगळं काम करू शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही सोशल असता, तुम्ही तळमळीने काम करता, तुम्ही डिवोटेडली काम करता आणि त्यावेळी तुम्हाला गरज असते ते अथॉरिटीची, अधिकारांची. ही अधिकार जे शिवसेनेमधून दिले जातात ते प्रचंड प्रमाणात आहेत आणि त्यामुळे मी खूप मोठ्या प्रमाणावर काम करू शकत आहे. आणि हे जे अधिकार मला मिळत आहेत ते अगदी तालुका प्लेस ते मंत्रालय इथपर्यंत शिवसेना बळ देते आणि अगदी छोट्या छोट्या अडचणी, समस्यांसाठी खूप सगळे लोक असतात तुमच्या समस्या सोडवण्यासाठी. त्यामुळे मी लोकांमध्ये जाऊन अगदी विश्वासाने सांगू शकते काय समस्या आहे बोला आणि मी तुमच्या त्या समस्या सोडवते. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी शिवसेनेमध्ये प्रवेश करेन, पण जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा जो निर्णय घेतला, मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासातील योग्य निर्णय आहे हा. त्या शिवसेनेमधून बाहेर पडले आणि साहेबांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करत शिवसेना पक्षाला एक वेगळं आणि योग्य असं रूप दिलं. ते रूप जे आहे ते पूर्ण महाराष्ट्राला आज उपयोगी ठरत आहे. आणि खरं पाहता मी फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे व्यक्तिमत्व, ह्या व्यक्तिमत्वामधील माझा असणारा विश्वास आणि हे व्यक्तिमत्व काहीतरी सामान्य जनतेमध्ये मिसळणारं आहे, सामान्य जनतेसाठी नक्की काहीतरी विश्वासाने करणारं आहे, ह्या भावनेने मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. खरं पाहता जेव्हा साहेबांनी शिवसेना हे एक अस्तित्व स्वतः निर्माण केलं त्यावेळी देखील मला हे इमॅजिन झालं नव्हतं किंवा मी हा विचार केला नव्हता की केवळ 17 महिन्यांमध्ये एवढं प्रचंड काम एखादा मुख्यमंत्री करू शकतो. आणि महाराष्ट्रासाठी साहेबांनी आरोग्य क्षेत्रामध्ये आपण समोरच पाहू शकतो की 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे सामान्य जनतेला वाटलेले आहेत. त्याचं एक उदाहरण म्हणजे माझ्या गावाच्या शेजारचं गाव, तिथे गायरान जमीन आहे, जंगल आहे, तिथे वडार वस्ती आहे आणि अशा ठिकाणी 1 लाख रुपये कॅन्सरच्या पेशंटला मिळालेले आहेत. हे एक दणदणीत उदाहरण आहे की हा खरोखर जो निधी डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आरोग्य क्षेत्रामध्ये हा किती योग्य व गरजू माणसापर्यंत गेलेला आहे. दुसरं उदाहरण म्हणजे शेती, कृषी यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब मला असं व्यक्तिमत्व वाटतं की एक मुख्यमंत्री म्हणून ते जेवढे प्रबळ आहेत आज मंत्रालयामध्ये तेवढाच हा माणूस शेतामध्ये उतरतो, त्याच्या पायाला हाताला माती लागते, सामान्य शेतकऱ्याशी तो संवाद साधतो. हे मी पारनेरमध्ये जेव्हा अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं तेव्हा साहेब आले होते आणि साहेबांच्या अगदी जवळून मी हे सर्व पाहिलेलं आहे. आणि युद्ध पातळीवर साहेब मुंबईला पोहोचले नसतील तर टीव्हीला बातमी होती की त्या लोकांना लाईट मिळाली, त्या लोकांना शेड्स मिळाले आणि सर्व व्यवस्थित झालेलं आहे. म्हणजे ही संवेदनशीलता कृषीमध्ये. तसंच महिलांच्या बाबतीत महिलांना हाफ तिकीट बसमध्ये केलं, अशा कितीतरी उपाययोजना आहेत. लेक लाडकी योजना आहे ज्याच्यामुळे आता महिलांचा जन्मदर वाढणार आहे आणि महिलांसाठी हे खूप महत्वाचं आहे की आज एक प्रबळ महिला म्हणून आम्ही जगू शकणार आहोत. तसेच अनेक क्षेत्रांमध्ये, औद्योगिक क्षेत्र असेल, कितीतरी क्षेत्रांमध्ये तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पहा साहेबांचे निर्णय वेगवान आहेत आणि ठोस आहेत. ते निर्णय म्हणजे निर्णय आहेत, ते फक्त कागदावर नाही तर ते जनतेपर्यंत लगेच जात आहेत. ह्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे शासन आपल्या दारी. हे आम्ही जेव्हा जनतेमध्ये जातो ना एक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून, तर आम्ही खूप अभिमानाने सांगू शकतो की बघा आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत किती लाभ सरळ सरळ घेऊन येत आहोत. अशा प्रकारे सर्वच क्षेत्रांमध्ये साहेबांची कामगिरी उठावदार आहे. आता आपल्याकडे राजकारणामध्ये एक स्टाईल आहे की टीव्हीला, मीडियाला एक गाजावाजा करायचा आणि उद्घाटन करायचं
आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा आमचं बघा काम किती चांगलं आहे याच्यासाठी कागदोपत्री काहीतरी सुरू करून द्यायचं आणि ते होतंय की नाही होत हे पाहणारा आपला जनता थोडस मागे पडते, जागरूक राहत नाही किंवा कोणी असं धीट नाही की बाबा गेलं मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला किंवा एखाद्या मंत्र्याला प्रश्न विचारला इतके दिवस झाले तुम्ही हे सुरू केलं होतं आणि झालंय की नाही, असं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर आल्यापासून झालेलं नाही. कारण त्यांनी जे प्रलंबित असे जे पण प्रकल्प होते ते मार्गी लावलेले आहेत. धडाधड आपण टीव्हीला आज पाहत आहोत की कितीतरी प्रलंबित प्रकल्प, निर्वंड प्रकल्प घ्या माझ्या जिल्ह्यामध्ये आलं ना पाणी, कित्येक वर्ष असं झुलत ठेवलं होतं, पण फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे हा प्रकल्प आला आहे. असे सर्व प्रकल्प आहेत प्रलंबित जिथे साहेब अभ्यासपूर्ण निर्णय घेत आहेत, धडाडीने निर्णय घेत आहेत व जनतेला फायदा देत आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब विराजमान झाले या पदावर तेव्हापासून साहेबांनी खूप स्थिरतेने एकतर कारभार चालवलेला आहे. स्थिरता म्हणजे जनतेला त्याच्यात विश्वास वाटत आहे, जनतेला कुठेही भीती वाटत नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला वाटतं क्राईम रेट तर नक्कीच कमी आलेला असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हापासून साहेब आलेले आहेत प्रलंबित जे सगळे प्रकल्प आहेत ते आज योग्य रीतीने साहेबांनी निर्णय घेऊन त्याची सुरुवात देखील केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कितीतरी उपाययोजना प्रत्येक क्षेत्रामध्ये साहेबांनी दिलेल्या आहेत, मग ते औद्योगिक असेल, कृषी असेल, महिलांच्या बाबतीत असेल, हे सर्व आणि इतरही राहिलेले सर्व फॅकल्टीज असतील यामध्ये साहेबांनी ठोस विश्वासाने जनतेला विश्वासात घेऊन सर्व प्रकल्प मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे का नाही म्हणणार की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आधिपत्याखाली महाराष्ट्र शासन सुशासन आहे. आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना मी फक्त टीव्हीवर पाहिलं आणि टीव्हीवर पाहताना मला फक्त त्यांचं भाषण पाहायला मिळालं आणि मला ते 5 स्टार 7 स्टार अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व दिसलं. ते काही जनतेमध्ये असं घुसतात की जनता त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते असं नाहीच आहे. आणि तुम्ही इथेच बघा माननीय मुख्यमंत्री साहेब यांना माझ्यासारखी तालुका लेवलची कार्यकर्ता जाऊन मी वायबीला भेटले परवा जाऊन साहेबांना डायरेक्ट स्टेजवर, काही नाही तक्रार, साहेब इथे उभा राहा, मला फोटो पाहिजे, साहेब माझी ही तक्रार आहे. कितीतरी कार्यकर्ता जर डायरेक्टली ग्रामीण भागातून जाऊन एका मुख्यमंत्र्याशी संवाद साधू शकत असतील तर असा मुख्यमंत्री तुम्ही पाहिला आहे का? हे जे कोंडाळ असतं ना ते पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तोडून टाकलेला आहे. मी जनतेचा, जनता माझी असे मुख्यमंत्री आम्ही पहिल्यांदा पाहत आहोत. आणि उद्धव ठाकरे साहेबांचं काय पोस्टर बॉय, त्याच्या पलीकडे काय बोलू, त्यांच्यापर्यंत कधी कुणी पोहोचू शकत नव्हतं. मंत्री पोहोचू शकत नव्हते, आमचं काय तुम्ही सांगताय, असं आहे. साहेबांचं काम अजून सुरूही झालं नव्हतं, ते न पाहता लोकांनी एक वेगळाच इश्यू केला होता की हे गद्दार आहेत, असं झालं तसं झालं. खरं शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे. बरं, खरं शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे तर हा माणूस बाहेर का पडला? काय गरज होती? काय जनतेची गरज होती? बघा ना तुम्ही 17 महिन्यात बघा हा आलेख, किती कामं झाली आहेत. ही कामं ठोस आहेत का? हो, ही फक्त कागदावर नाही, ठोस झालेली आहेत. या कामांमध्ये जनतेचा विश्वास आहे का? हो आहे. कारण तालुका गाव लेवलचा प्रतिनिधी देखील साहेबांना सरळ जाऊन भेटत आहे, आपल्या अडचणी मांडत आहे, साहेब अडचणी सोडवत आहे. जो निधी आहे हा गाव लेवल पर्यंत येत आहे. म्हणजेच हे जे कृत्य साहेबांनी केलं, शिवसेनेमधून बाहेर पडून खरी कामाची शिवसेना तयार करणं, ही महाराष्ट्राच्या आणि सर्व जनतेच्या, आमच्यासारख्या पदाधिकाऱ्याच्या नक्कीच उपयोगाचं आहे. आणि मला वाटतं जे सुरुवातीला लोक बोलत होते की ही गद्दारी आहे, त्यांना नक्कीच उत्तर मिळालं असेल की ही गद्दारी नाही, हा इतिहास लिहिला गेलेला आहे.